झी 24 तास अनन्य सन्मान. निस्वार्थ सेवेचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या सेवावर्तींचं गौरवगान. अतिथीगण, हा 8वा अनन्य सोहळा थाटामाटात संपन्न झाला, तो परळच्या ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये. कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांना यावेळी झी 24 तास अनन्य जीवन गौरव सन्मानानं गौरवण्यात आलं. समर्पित केलेला आधुनिक ज्ञानऋषी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि SCL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान माझा नाहीये, हा सन्मान आहे रयत शिक्षण संस्थेचा. या संस्थेमध्ये काम करणाऱ्या 15,000 आमच्या सेवकांचा आहे. 30,000 हातांचा हा सत्कार आहे म्हटलं तरी चालेल. आणि हा सत्कार आहे आमच्या 4,60,000 विद्यार्थ्यांचा आहे म्हटलं तरी चालेल. जीनं अनिल पाटलांच्या माध्यमातून या संस्थेच्यासाठी हजारो हात जे काम महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून करतात, त्या हजारो हातांचा तुम्ही सन्मान केला. आणि म्हणून संस्थेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर अनिल पाटील यांचं अभिनंदन करतो. ज्या लोकांना आपण पुरस्कार दिला ते खरं म्हणजे सामान्यातले असामान्य आहेत. आणि त्यांच्या जीवनात संघर्ष करत असताना त्यांनी आपल्या क्षेत्रात मिळालेलं यश हे इतकं मोठं आहे की त्यांचं जीवनाचा आलेख बघत असताना सगळ्यांनाच त्या गोष्टीचा अभिमान वाटला. दूर दराज इलाकों से उनको खोज के निकालें, जिनको अभी वो अपने अपने क्षेत्र में काम अच्छा कर रहे हैं लेकिन कोई उनका साथ शायद नहीं देता होगा, कम देता होगा, उनका सम्मान करें. उनको अगर करके समाज के सामने लाएं तो शायद उससे कुछ अच्छा काम होगा. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपण आपल्या ठिकाणी. या हृदयस्पर्शी सोहळ्यात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी स्वाती महाडिक यांचा झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अख्ख्या सभागृहानं उभं राहून शहीद महाडिकांना मानवंदना दिली. स्वातीताई, आपल्या कुटुंबाचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आज मी कोणाला तरी शौर्य पुरस्कार देतीये. हे खरं संतोषचं शौर्य होतं. आणि हे परदेशी साहेबांच्या भावना मी समजू शकते, कारण संतोष सुद्धा तितकेच हळवे होते. युद्धावरती जितके कणखर होते तितकेच घरी आमच्या बरोबर लहान मुलासारखे असायचे. प्रसिद्धीपासून लांब राहून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या 7 सेवाभावी कार्यकर्त्यांना यावेळी झी 24 तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं. शिक्षण क्षेत्रासाठी परमेश्वर काळे यांना विनोद तावडे आणि संजय देशमुखांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. पर्यावरण क्षेत्रासाठी उषा मडवी यांना सुधीर मुनगंटीवार आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. कला क्षेत्रासाठी योगिता तांबे यांना बाळासाहेब थोरात आणि वामन केंद्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. कृषी क्षेत्रासाठी रविकिरण पाटील यांचा एकनाथ खडसे आणि नानासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी किसन तडवी यांना धनंजय मुंडे आणि भीष्मराज बाम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. सामाजिक कार्यासाठी निंबा सैंदाणे यांना डॉक्टर दीपक सावंत आणि संजय ओक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तर शौर्यासाठी रमेश परदेशी यांना हर्षवर्धन पाटील आणि स्वाती महाडिकांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या शानदार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.